मुंबईत कचरा संकलनामध्ये 3,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे। वर्षानुवर्षे ठरलेल्याच 14 कंपन्यांना कंत्राट दिलं जातं। वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोपही कचरा कर्मचाऱ्यांनी केलाय। तर लोकशाहीकडून सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने मुद्दा उपस्थित करण्यात येतोय। दरम्यान मुंबई स्वच्छ करण्याच्या गप्पा करणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या वरळी वॉर्डमध्येही कचऱ्याचा ढीग दिसून आलाय। कचऱ्याच्या ढिगाऱ्याने दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय। स्थानिक डॉक्टरांसह नागरिकांनी हा आरोप केलाय। दिवसभर कचरा पडलेला असतो आणि समोरचा गेट पण बंद होतं, तर जे पण पेशंट येणार आहे, जे पण लोक येणार आहे, आम्हाला दिवसभर याचा वास, याचा त्रास, पुन्हा अनहायजिनिक आमचे पेशंट येतात, आम्हालाही त्रास होऊन राहिला या गोष्टीचा। कचरा असाच असतो नक्की। अँड वी रिअली वॉन्ट टू, आम्हाला खरंच काहीतरी याच्याबद्दल करणं खूप आवश्यक आहे। आता मी एवढं काय ह्याच्यात नाही, पण मला ह्याचा खूप त्रास होऊन राहिलाय, मला ते म्हणणं खूप गरजेचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।